दुर्बुद्धि ते मना कदा नुपजो नारायण। आता मजैसे करी तुझे पाय चित्ती धरी। उपजला भाव तुमचे कृपे सिद्धि जाओ। आता मजैसे करी तुझे पाय चित्ती धरी। तुका म्हणे आता लाभ नाही या परता। आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महायोगपीठे तटे भीमरथ्या। वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्र। समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं। परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। भगवत कृपेने चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील आजची कीर्तन सेवा, सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबरा यांचा हा अभंग आहे. 1 तास भगवत चर्चा. तत्पूर्वी श्री गुरुचं स्मरण वंदन करून समस्त भक्त भाविकांना व्यासपीठावरून प्रणाम आहे. आज जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा वैकुंठ गमन केलेला निर्वाणीचा दिवस. आणि आज संतांचं स्मरण समस्त संतांचं स्मरण आपल्या जीवनामध्ये एक मोठा आधार आहे. आज असा मोठा पर्व काळाचा दिवस शांत प्रशांत चित्त करून 1 तास आपण भगवत चर्चा करणार आहोत. तात्विक सात्विक अशी संतांची स्मृती म्हणजेच संगती आहे. आज सकाळी दुपारी कीर्तनामध्ये स्मरण झालंच. जगद्गुरु शंकराचार्यांचं एक वक्तव्य आहे, सांगणं आहे. सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवनमुक्ती. भज गोविंदम भज गोविंदम, गोविंदम भज मूढमते. संतांचा संग याच्यासाठी आहे की
असतचा त्याग होण्यासाठी संतांचा संग आहे. संतांची स्मृती म्हणजे संग कशासाठी आहे? असत वस्तूचा त्याग व्हावा याचा प्रयत्न म्हणजे संतांचा संग आहे. आता संत म्हणून घेऊनच जर असत वस्तूचा संग्रह करीत असतील तर ते आमचं समाजाचं दुर्दैव आहे. जगद्गुरु शंकराचार्य सांगतात, सत्संगत्वे निसंगत्वम. असत वस्तूपासून असंग होण्यासाठी, निसंग होण्यासाठी संतांचा संग आहे. आणि त्याच्यासाठी सप्ताह आहे, कीर्तन आहे, हरिनाम आहे, कथा आहे, भजन आहे, नामस्मरण आहे, सगळ्या साधना. साधनाला साध्य काय आहे हे आपण ठरवूनच साधन करायचं. आपल्या साधनाचं साध्य काय आहे, आपल्या कीर्तनाचं प्रयोजन काय आहे हे ठरल्याशिवाय आयोजन करू नये. प्रयोजन ठरल्याशिवाय आयोजन करू नये. जर प्रयोजन ठरल्याशिवाय जर आयोजन आम्ही केलं तर शत योजन आम्ही आमच्या उद्देशापासून दूर जातो. किती योजन दूर जाईल? प्रयोजन नसाल तर योजन दूर आम्ही देवापासून जातो. अशी प्रयोजना वाचून योजन पर्यंत दूर नेणारी बुद्धी देवापासून, तिचं नाव दुर्बुद्धी आहे. कीर्तन करून भी, परमार्थ करून भी देवाच्या जवळ घेऊन जाणारी बुद्धी सद्बुद्धी आहे आणि देवापासून दूर घेऊन जाणारी बुद्धी दुर्बुद्धी आहे. असत वस्तूचा संग्रह, परिग्रह. म्हणून निसंगत्वम, सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहत्वम. त्याच्या पुढची पायरी आहे निर्मोह, मोहरहित, मोहमुक्त. आणि या सगळ्या गोष्टी जे आसक्ती आहे, कामना आहे, मोह आहे, माणसाची शांती भंग करणारी आहे. काम कधीही पूर्ण होत नाही. काम म्हणजे इच्छा, कामना. आणि मग क्रोध आल्याशिवाय रत नाही. आणि क्रोध आल्यावर वाणीवर ताबा नाही. ज्या वेळेस वाणीचा संयम बिघडून जातो त्यावेळेस तो क्रोधाचा विषय आहे. आणि क्रोध येतो काम पूर्ण न झाल्यामुळे. म्हणून एक कामाची जर आपण स्वीकार केला कामाचा तर संपूर्ण जीवन पतन होऊन जाते. संगात संजायते कामः, कामात क्रोधोभिजायते. एकातून एक जायते म्हणजे जन्माला येते. संगात संजायते काम, कामात क्रोधोभिजायते.
क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रम. आणि ज्यावेळेस माणसाला मोह होतो त्यावेळेस स्मृती राहत नाही की मी कोण आहे, मी महाराज आहे की पोतराज आहे, याचे ध्यान बी राहत नाही. स्मृतिविभ्रम. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति पतनो. असं महारथी मोठे मोठे महानुभव म्हणून घेणाऱ्याचं पतन कामापासून होते. कामाजी कोतवालयाने नागविक बहुतासी, कामाजी कोतवालयाने नागविक बहुतासी, हरिहरासी अमरू घेतो भय नाही त्यासी, हरिहरासी अमरू घेतो भय नाही त्यासी. जमदाग्नी दुर्वासन ऋषी नाडले भले भले ऋषी, क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्यासी, क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्यासी, जोहार माय बाप जोहार मी काया नगरचा, जोहार माय बाप जोहार मी काया नगरीचा, हरिहराची अब्रू घातली त्यानं. कोण? पोतदारानं नाही हो, कामाजीनं. काम. आणि हे काम रामापर्यंत आपणाला पोहोचूच देत नाही. हे काम जोपर्यंत काम आहे तोपर्यंत राम नाही, आणि जोपर्यंत राम नाही तोपर्यंत तुकाराम नाही. तोपर्यंत तुकाराम. मोठ्या मोठ्या गोष्टी करून काही साध्य होणार नाही, काही साध्य होणार नाही. असं या कामानं नाडलं सगळ्या जगाला. मोठे मोठे हरिहराची अब्रू घातली म्हणले ते ना. आता महाराज त्याच्यात काय, आता बारकी बारकी. त्याला साथीदार कोण आहे? क्रोध. फौजदार, समर्पक, प्रमाण. असा हे प्रकार आपल्या संसारामध्ये आहे, परमार्थामध्ये आहे. बाप. म्हणून प्रयोजना वाचून आयोजन कोणीही करू नये. असं हे सप्ताहाचं प्रयोजन आहे. माहिती नाही काय नाही, आपलं सप्ताह म्हणजे एक कर्मणूक. कोणी समजते की नेम, कोणाला वाटलं की आपली परंपरा, कोणी म्हणाल की रूढी, कोणाला वाटलं की नाही केलं तर बरं राहत नाही गावाला, इत्यादी विषय माणसाच्या मनामध्ये आहेत. परंतु वास्तविक याचं प्रयोजन काय आहे? तर हे समजून घेऊनच सप्ताह करायचा. अखंड हरिनाम सप्ताहाचं प्रयोजन आहे. जास्त पुढे जाऊन सांगितलं तर तुम्हाला वाईट वाटतंय, थोडं सांभाळून सांगा. तर अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपण आनंद घ्यायचा आहे, निसंग होत जायचं आहे, निर्मोह होत जायचं आहे, निश्चल होत जायचं आहे. आणि शेवट या सगळ्या गोष्टीचा परिणाम सत्संग, निसंग, निर्मोह, निश्चलत्व अशा 4 गोष्टीचा परिणाम आहे जीवनमुक्ती.
काय आहे? जीवनमुक्त व्हायचं. जीवनमुक्तीचा अर्थ 1 मिनिटात तुम्हाला सांगून देतो. 1 मिनिटामध्ये. आज शांतीनं सांगायचं ना, थोडा वेळ घ्यायचा, कमी घ्यायचा. जीवनमुक्त म्हणजे काय? माणसं म्हणतात की मेल्यावर मुक्ती मिळाली. हे चुकीची गोष्ट आहे. काय माहित मुक्ती मिळाली की नुक्ती मिळाली, काय माहित. आत्ताच बघून घ्या. याच देही याच डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. धन संपत्ती, प्रतिष्ठा, परिग्रह, भोग इत्यादी गोष्टीचा त्याग झाला. याच्यातून आम्ही निघालो जिवंत असताना, तर त्याला काय म्हणतात? जीवनमुक्ती म्हणतात त्याला. पंडित लोकांची परिभाषा वेगळी, माझी स्वतंत्र आहे. विषयातून मुक्त होणंच मुक्ती आहे. मग हे तुम्हाला आता कळल का गेल्यावर? विषयातून मुक्त झालेलं आताच समजून घ्यावं लागेल ना. मरने के बाद मुक्ति सब लोग बताते हैं, जीते जी मुक्त होना संतों से सीख जाए. एक भजन आहे. तर हेच आताच मुक्ती तुम्हाला मिळून घ्यावं लागते. ज्या ज्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकून आहात, आसक्त आहात, विषयासक्त आहात, धन संपत्ती प्रतिष्ठा, ज्या ज्या काही गोष्टी आहेत, याच्यातून तुमचं मन निघालं, त्याला काय म्हणतात? जीवनमुक्त. 2 शक्ती आहेत जीवाच्या. एकीचं नाव आहे इच्छाशक्ती आणि एकीचं नाव आहे प्राणशक्ती. अशा 2 शक्ती आहेत जीवाच्या. प्राणशक्ती मर्यादित आहे, मोजून ठेवलेली आहे. प्राणशक्ती म्हणजे काय? श्वासोच्छवास, प्राणापान. प्राणापानाच्या जोडभाती, फुंक फुंकोनिया अहोराती, आटी तसोनेनो किती. रोज आपलं जे श्वास चालू आहे ना, एक एक श्वास, एक एक सांस जाता है 3 ताल का मोल. सुनना है तो सुन ले, अब क्या बजाऊ ढोल. एक एक श्वास एवढा महत्वपूर्ण आहे. ते श्वास आपला ठराविक आहे आणि रोज रोज श्वासागणिक एक एक श्वास आपला कमी होत चालला की तेवढं आयुष्य कमी होत चाललेलं आहे. श्वास चाललाय म्हणजे आयुष्य कमी होत चाललेलं आहे. याची आपणाला खंत बी नाही. म्हणजे श्वास आपणाला घ्यावा लागत नाही, ते आपोआपच चालतंय आणि कमी होत जाते. एक शक्ती आपली जी प्राणशक्ती आहे, ते स्वाभाविकपणे कमी होत चाललेली आहे. एक एक श्वास, एक एक श्वास, एक एक श्वास कमी होत संपून जाणार आहे. आणि इच्छाशक्ती आपल्याला संपवावं लागते. प्राणशक्ती आपण होऊन संपत्ती स्वाभाविकपणे, आणि इच्छाशक्तीला तुम्ही संपवावं लागते. आणि देवानं प्राणशक्ती याच्यासाठी दिली की इच्छाशक्तीला संपवा म्हणून दिली. जोपर्यंत इच्छाशक्ती संपत नाही आणि प्राणशक्ती संपून गेली म्हणजे मृत्यू आला, आणि इच्छाशक्ती तशीच राहील. आणि इच्छाशक्ती संपवायचं कुठे गेले की जस जसं म्हातारपण येईल तस तसं वाढत चालली. आणि अजून कमरच्या चाब्या गच्च ढिल्या बी होऊ द्यायच्या नाही. इच्छाशक्ती कुठली संपणार की नाही. बघा ना, गंमत कशी आहे की माणूस चाबी देत नाही कोणापाशी.
त्याला असं वाटतं की आपण गेल्यानंतर कसं होईल. मला विचारावं त्यानं कसं होईल. तू जा तर लई चांगलं होणार आहे, तू जाय तर लवकर. इच्छाशक्ती संपत नाही. म्हणजे एक वेळेस मी लहान होतो आणि आमच्या गुरु महाराजाजवळ बसलो होतो मी, सांडोळ. 10-5 म्हातारे येऊन बसायचे महाराजाकडे बोलायला, गप्पा मारायचे, भगवत चर्चा करीत बसायचे ते. तर ते म्हातार येऊन बसलं होतं आणि त्या म्हाताऱ्यामध्ये एक पोरग येऊन बसलं, तरुण पोरग. आणि त्याचा बाप म्हातारा त्याला ओळखीत निघाला. तिथे येऊन म्हणाला, आमचं पोरग आहे का हो इथं? म्हातारे माणसं हात कसं लावतात, असं कपाळाला लावतात. आमचं पोरग आहे का हो इथं? हाय की मामा, तुमचं पोरग इथं हाय. काय करावं हो, दिसच नाही गेलंय म्हणलं त्यानं. तर त्या पोरानं ऐकून घेतलं आणि त्या पोराच्या मुखातून एक आवाज आला, शब्द आला. ते काय म्हणला, बघा म्हणला महाराज, एवढं मोठं पोरग मी इथं बसून आहो, माझ्या बापाला दिसना गेलंय. ते चाबीचं छिद्र कसं दिसत असेल, कुलपाचं, त्या कुलपापेक्षा तर पोरग मोठा असेल की. कोण म्हणाले? पोरग. खरं बी आहे, खोटं तरी काय. तर अशी इच्छाशक्ती जस जसं वय होत जाईल तस तसं वाढत जाते. आणि इच्छाशक्ती तशीच राहून गेली, प्राणशक्ती तर संपणारच आहे. संपली, इच्छाशक्ती राहून प्राणशक्ती संपून गेली तर ते इच्छा पुन्हा जन्माला घेऊन येते. आणि प्राणशक्ती असताना इच्छाशक्ती ज्याने संपवली ते जीवनमुक्त आहे, ते पुन्हा जन्म. म्हणून बीज भाजून केलेला आहे, पुन्हा जन्म मरण नाही, पुन्हा जन्माला येत नाही. तर याच्यासाठी परमार्थ आहे, सत्संग आहे, सप्ताह आहे. हे तरी विसरूनच गेलं. कीर्तन करणाऱ्यालाही ध्यान राहिलं नाही आणि ऐकणाऱ्यालाही ध्यान राहिलं नाही. इच्छाशक्ती वाढत चालली आमची. आणि याचं कारणच आहे दुर्बुद्धी. काय कारण आहे? दुर्बुद्धी. म्हणून आम्ही आमच्या बुद्धीचा गैरवापर करणं म्हणजे दुर्बुद्धी. देवानं बुद्धी सर्वांना दिलेली आहे, पण त्याचा सदुपयोग कोणी करत नाही, दुरुपयोग करतात. जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा तुमच्या सोबत अपेक्षा नव्हत्या, इच्छा नव्हती, वासना नव्हती, काम नव्हता. हे सगळ्या गोष्टी काहीच नसल्यामुळे तुम्ही शुद्ध होता. आधी कसे होता तुम्ही? शुद्धोहम बुद्धोहम शिवोहम असे होता तुम्ही. आणि तुम्ही देवाचे अंश आहात, तर देव शुद्ध तत्व आहे, म्हणून तुम्ही भी शुद्ध आहात. परंतु आता संसाराचे झाल्यामुळे अशुद्ध झालो. संसाराचे अंगी अवघीच, संसाराचे अंगी अवघीच व्यसने, संसाराचे अंगी अवघीच व्यसने, संसाराचे अवघीच संसाराचे अंगी अवघीच संसाराचे अंगी अवघीच व्यसन,
आम्ही शुद्ध होतो, संसारात आल्यामुळे अशुद्ध झालो. जेवढं साधकाचं लक्ष साधनाकडे आहे, साधन करायचं आहे, ते शुद्ध होण्यासाठी आपण करतो ना साधन, कीर्तन. याच्यापेक्षा शास्त्र सांगते की आपण अशुद्ध कशाने होतो याच्याकडे लक्ष द्या, अधिक द्या. शुद्ध तुम्ही पहिलेच आहात. आकाशातून पाण्याची धार येते, पाण्याचे थेंब येतात, पांढरे शुभ्र मोत्यासारखे आहेत पाणी, परंतु जेव्हा जमिनीवर येतात, खाली संपर्क होते जमिनीचा, तेव्हा ते गढूळ होऊन जाते, अशुद्ध. तेव्हा तुम्ही देवापासून येताना शुद्धच आलेले आहात. इथं आल्यानंतर तुम्ही सगळं झालंय. आईच्या गर्भातून येताना कोणी तंबाखू बिडी पान काहीच आणाय नाही कोणी. इथं आल्यानंतर सुरू झालंय. आम्ही शुद्ध होतो, संसारानं अशुद्ध केलं. संसार हेच प्रकृती. मग आता कीर्तन याच्यासाठी करायचं आहे की अशुद्धीतून बाहेर निघण्यासाठी. अशुद्धी कशानं येते याच्यावर जास्त ध्यान देण्याची गरज आहे. शुद्ध होण्यापेक्षा अशुद्ध कशानं होतो. आमचं भजन चालू आहे, साधन चालू आहे, परंतु ज्याच्यामुळे आम्ही अशुद्ध होतो त्याचा त्याग आम्ही करत नाही. त्याग करत नाही. जोपर्यंत अशुद्ध करणाऱ्या गोष्टीचा त्याग होत नाही तोपर्यंत कितीही कीर्तन करा, शुद्ध होणार नाही. दोन गोष्टी ध्यान ठेवाव्या लागतात. अशुद्ध होणाऱ्या गोष्टीचा त्याग करावा आणि शुद्ध करणारा कीर्तन, या दोन्हीचा समन्वय होईल तेव्हा जीवाची शुद्धी होते. आम्ही तर शुद्धीसाठी साधन करालो, पण ज्याच्यामुळे अशुद्ध होतो त्याचा त्याग. आम्हाला आमची कामना अशुद्ध करते, क्रोध अशुद्ध करते, वासना अशुद्ध करते, विषय अशुद्ध करतात, संपत्ती अशुद्ध करते, परिग्रह अशुद्ध करते. हे सगळ्या गोष्टी याचा त्याग न करता कितीही कीर्तन केले, कितीही ब्रह्मज्ञान सांगितलं तरी शुद्ध होणार नाही, असं भगवद्गीतेचं म्हणणं आहे. 16वा अध्याय भगवद्गीतेचा. दैवासुर संपत विभाग योगो नाम षोडशोध्याय, याच्यामध्ये हे गोष्ट आलेली आहे. सांगा, कोण भजन करत नाही, कोण कीर्तन करणार गेले, कोणाला येईना कीर्तन, परंतु शुद्धीसाठी कीर्तन आहे, परंतु अशुद्ध होणाऱ्या गोष्टीचा त्याग आहे का? नाही. काय उपयोग काय त्याचा? उपयोग नाही. परमार्थ दोन गोष्टी आहेत जीवनामध्ये, एक आहे उत्पन्न आणि एक आहे उपयोग. किती गोष्टी? तर परमार्थ या दोन्ही पैकी काय आहे? कोणती गोष्ट आहे? उत्पन्नाचा आहे का उपयोगाचा आहे? उपयोगाच्या कामाला आम्ही उत्पन्नाचं साधन बनवून ठेवलं. शुद्ध होईल की अशुद्ध होईल जीव? तुम्ही विचार करा. तुम्हाला शास्त्र वाचवायची गरज नाही, हे सगळ्यालाच कळते ना. महाराज आम्हाला श्लोक येत नाही, आम्हाला हे माहित नाही. कसं माहित नाही? हे माहित नाही का तुम्हाला? उत्पन्नाचं साधन आहे की उपयोगाचं साधन आहे परमार्थ? उपयोग करायच्या जाग्यावर उत्पन्नाचं जर आपण उद्देश बनवून ठेवला, शुद्ध होईल की अशुद्ध होईल? आम्ही काय होत चाललो कीर्तन भजन करून भी? किती वर्षापासून आम्ही भजन कीर्तन करतो तरी अजून काहीच उन्नती झाली नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थच ते आहे. याचा अर्थच आहे दुर्बुद्धी आहे. काय आहे? आमची दुर्बुद्धी आहे. म्हणून मागणी पर अभंग आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायानं देवाला अशी मागणी केली की देवा, दुर्बुद्धी पैदा होऊ देऊ नको,
दुर्बुद्धीचा जन्मच होऊ देऊ नको आमच्यामध्ये, असं अभंगाचं पहिलं. ते मना कदा न उपजो नारायण. महाराज मागणी करतात, सांगा मग असं हे साधन आहे शुद्ध होण्यासाठी सप्ताह आहे का हसी मजाक करून टाइमपास करून बरबाद करण्यासाठी आयुष्य? आज कीर्तन सप्पक असं लागत असं. आणि हे सप्पक कीर्तन का करायला म्हणतात, तुमची शुगर वाढू नये म्हणून. शुगर वाढू नये आपली, याच्यासाठी आजचं कीर्तन सप्पक आहे. बिमारी वाढू नये, शुगर म्हणजे भवरोग वाढत चाललेला आहे भाव. उद्धार कसा होईल? चला तर मग दुर्बुद्धीची परिभाषा आतापर्यंत जे आपण बोललो त्याला आधार काय आहे, प्रमाण काय आहे, आपण प्रमाण पाहू. माऊली महाविष्णू श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी याचं प्रमाण दिलेलं आहे. दुर्बुद्धीची परिभाषा पाहू. कशाला म्हणतात दुर्बुद्धी? वेदाधारे बोलती. महाराज लोक कीर्तन करतात ते कशाच्या आधारानं? वेदाच्या आधारानं. अभंग घेतात, अभंगाच्या आधारानं बोलतात. ओवी घेतात, श्लोक घेतात, वेदाच्या रुचा त्याच्या आधारानं बोलतात. वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती, परंतु कर्मफळी आसक्ती धरोनिया. दुर्बुद्धीची परिभाषा द्याल तुम्हाला, जे की शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलेली आहे. कर्म सांगतात, कर्म करतात, परंतु कोणती आसक्ती धरून? कर्मफळी आसक्ती धरोनिया. आता हे
चूक वाटत असेल तुम्हाला तर ते माऊलीची चूक असेल, आमची नाही. जर चूक असेल तर ते कोणाची असेल? आता ते माऊलीची असेल. हिम्मत आहे तुमची माऊलीचं चूक आहे म्हणायला? वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती, परी कर्म फळी आसक्ती धरुनिया. म्हणती संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म कीजे. सप्ते करा, यज्ञ करा, होम करा, सत्यनारायण करा, करायला लावतात. म्हणती संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. दुर्बुद्धीची परिभाषा आहे. एत हे वाचोनी काही अनेक सर्वथा सुखची नाही. याच्याशिवाय सुख नाही. काय त्याग लावला, मस्त संग्रह कराव, भोगाव, संपत्ती जमा केल्याशिवाय भोग मिळत नाही. आणि भोगासाठी संपत्ती आहे. जन्माला येऊन काय करावं? एत हे वाचुनी काही अनेक सर्वता सुखची नाही. ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते. कोण दिली परिभाषा दुर्बुद्धीची? माऊलीने दिली. जे असं भोग संग्रहासाठी तळमळतात, कीर्तन भजन करतात, साधन करतात, ती कोणती बुद्धी? दुर्बुद्धी ते. माऊली सांगतात की हे बिचारे, यांची दया आली माऊलींना अशा लोकांची. अरे रे रे रे, एवढी मोठी साधना करतात, तप करतात, जन्मभर परमार्थ कीर्तन करतात, आणि भोगासाठी ते कीर्तन, ते धर्म गमावून टाकतात. क्षुल्लक गोष्टीसाठी, नाशवान पदार्थासाठी. याची दया आली माऊलींना. दुर्बुद्धीच्या लोकांची दया आली. ते म्हणतात का कर्पुराचा राशी कीजे. चांगला कापूर, नंबर 1 कापुराची रास केली, म्हणजे असा ढीग लावला. का कर्पुराचा राशी कीजे. बघा, आणि अग्नी लावणी दिजे. कापूर जमा केला जन्मभर आणि त्याला आग लावून टाकली. काय उपयोग झाला? ढीगच जाळून टाकला. तसे जन्मभर परमार्थ केला आणि फळाची अपेक्षा केली तर काय झाला? कापराचं ढीग जाळून टाकल्यासारखं आहे. एक दृष्टांत. दुसरा, का मिष्टांनी मिळविजे काळकोट. 2-3 तास स्वयंपाक केला मन लावून. कीर्तन किती घंट्याचं राहते? 2 तास. धरा की 2 तास मन लावून स्वयंपाक केला. चांगले पदार्थ त्याच्यामध्ये टाकून, पौष्टिक पदार्थ वगैरे वगैरे टाकून, मसाला घेसाला, कोणता की मसाला, कोणता की मजेदार स्वयंपाक बनवला. आणि आता जेवायचंच होतं, त्याच्यामध्ये विष घातलं. माऊली सांगतात 2 तास ब्रह्मज्ञान सांगलं आणि त्या सांगलेल्याच्या मोबदल्यामध्ये काय केलं? अपेक्षा केली, फळाची अपेक्षा केली. पाखंड
आमची जीविका बुडविती भाविका लोकाप्रती. गाव गाव बुडवा भाविक लोकांना पाखंड जीविकेसाठी. परमार्थ हे जीविका आहे का जीवन आहे? विठ्ठल आमुचे जीवन. जीवन. आम्ही काय केलं परमार्थाला? जीविका. हा, नोकरी आमची जीविका आहे, शेती आमची जीविका आहे, काम आमचं जीविका आहे, धंदा आमचा जीविका आहे. पण परमार्थ जीवन आहे. विठ्ठल आमुचे जीवन. तुका म्हणे हेची करावे जीवन, वाचे नारायण तहान भूक. जीवन होतं, परमार्थ जीविका झाली. मित्र, माझे सूत्र आहेत नेहमीचे. संस्काराच्या जाग्यावर सत्कार आले, हे सूत्र आहे. हे सूत्रावर तुम्ही चिंतन करत जा कधी कधी. जीवन, परमार्थ जीवन होतं, जीविका झाली. परमार्थ बोध होता, विनोद झाला. परमार्थ श्रद्धा होती, स्पर्धा झाली. परमार्थ शंकराचार्याचा होता, विनोदाचार्याचा झाला. परमार्थ काय होता आणि काय झाला? अरे आम्ही काय केलं, याच कसा उद्धार होईल सांगा? होतं काय आणि झालं काय? आता लोक म्हणतात की महाराज टोचूनच बोलतात. मी काय गुत्त घेतलं का टोचून बोलायचं? ज्ञानेश्वर महाराजांनाच टोचलंय ते आम्ही तुम्हाला दाखवाला. इथं टोचलंय, इथं टोचलंय, इथं टोचलंय, आम्ही दाखव. काय दान पुण्य आहे कायच? माऊलीने अजून एक ओवी सांगितलेली आहे, ते तुम्हाला सांगून देतो. अन्नदानाचं पुण्य होते की? तुम्ही काय करता? अन्नदान कशासाठी करता? पुण्यासाठी करता, बरोबर. आपल्या घरी 4 माणसं जेवले, पंगत आपण उठवली, पुण्य होते, बरोबर आहे. मला सांगा, त्याला काय म्हणतात ते हॉटेल, जेवणाचं हॉटेल राहते ना, खानावळ. खानावळ तुम्ही सांगत जा जरा मग. खानावळामध्ये 12 महिने अन्नदान होते. तर ते किती पुण्यवान असेल गुरुजी ते? अन्नदान केल्यावर पुण्य होते, तर हॉटेलमध्ये दिवसभर अन्नदानच होते ना, मग ते किती पुण्यवान म्हणावं त्याला? का बरं त्याचं नाव येईना पुण्यवानामध्ये? क्या बात. परमार्थानं पुण्य होते हो, पण केव्हा? मग हे खानावळामध्ये आणि आमच्या सप्त्यामध्ये फरक काय? फरक किती आहे? किती अंतर आहे याच्यामध्ये सांगा? म्हणून सावधान. दुर्बुद्धीमुळे परमार्थ वाया चालले. याचा अर्थ कोणी असं घेऊ नये, जे गरज आहे ते करणे, त्याला लाखो रुपये लागू द्या, जे गरज आहे जेवढी तेवढं करणे दोष मानलेला नाही शास्त्रामध्ये. एक सांगतो तुम्हाला. देवा कारणे भाव तस्मात. पण वित्ताची निंदा केली नाही, वित्ताचा त्याग सांगितला नाही, पण एक गणित सांगितलेलं आहे. देवा कारणे भाव तस्मात, द्यावे न लगे फारसे वित्त. देऊच नाही असं म्हणले का? फारसे न द्यावे, हे प्रमाण. कुठं चुकलं महाराजांचं? त्याची गरज भागवा ना. कसं चुकीचं कधीच संतांनी बोललेलं नाही. संताची वाणी कधीच स्लिप झाली नाही, चुकली नाही कधीच. द्यावे न लगे फारसे. फारसे म्हणजे जे आत्ता चालू आहेत ते.
फारच आहे. देऊच नाही असं म्हणले का? नाही म्हणायला. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फार सेवित. झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हात गा. वासुदेव करीतो फेरा. किती सुंदर सांगितलेलं आहे. आणि मग हे वित्तामुळेच आमच्या चित्ताची गती दुर्गती होऊन गेली, दुर्बुद्धीमुळे. म्हणून महाराज सांगतात की हे देवा, हे जे माझं चित्त आहे ना, तुझ्या पायाजवळ जर जर राहीना गेलं त्यानं मला दुर्गतीला घेऊन जाते. तुझ्या पायाजवळ राहिलं तर मला सद्गती मिळेल. माझे चित्त तुझे पाये, माझे चित्त तुझे पाये, माझे चित्त तुझे पाये, माझे चित्त तुझे पाये. राहो ऐसे करी काही, राहो ऐसे करी काय, राहो ऐसे करी काय. माझे चित्त तुझे पाये, माझे चित्त तुझे पाये, माझे चित्त तुझे पाये, माझे चित्त तुझे पाये. आता माझा ऐसे करी, माझा ऐसे करे, ऐसे करे. तुझे पाय चित्तधारी, तुझे पाय चित्तधारी. आता मजा ऐसे करे, आता मजा ऐसे करे. तुझे पाय आता मज ऐसे करी, तुझे पाय चित्ती धरी. देवा, माझं चित्त तुझ्या पायाजवळ राहो असं कर. हे देवाकडे मागणी केली तर आपल्या बोधडी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहाची अशी योजना प्रसन्नता व्यक्त करून सांगतो की या गावामध्ये हे जे परमार्थाचं कार्य आहे तरुणांनी हाती घेतलेलं आहे. आणि तरुणांनी हाती घेऊन सक्षमपणाने सक्रिय होऊन हे काम करीत आहेत आणि यांच्या मागे इथल्या वडील लोकांचा आशीर्वाद आहे. तर हे असंच उत्तरोत्तर प्रगतीपथावर असावं का.
या गावातले काम बघून असं वाटतं की किनवट तालुक्यातलं हे पहिलं गाव आहे. ग्राम स्वच्छता अभियानाचं आपलं जे संकल्पना होती त्याची सुरुवात पहिली आपल्या बोधडीतून झालेली आणि आतापर्यंत प्रत्येक एकादशीला दिंडी चालू आहे. हे खरं परमार्थाचं लक्षण आहे. आतापर्यंत दिंडी चालू आहे आणि मी दिंडी ते फोटो टाकतात दिंडीच्या मला, या गावातल्या सगळ्या महिला, युवक, वयोवृद्ध माणसं, आमचे आदरणीय रघुनाथ महाराज हे सगळ्यांच्या सोबत राहतात दिंडीमध्ये. काय मिळतं यांना? एक आनंद मिळतो. गावाचं स्वच्छता, गावाचा आरोग्य, स्वास्थ्य, त्याच्यामुळे सारं संघटन होत चाललेलं आहे. आमच्या माता भगिनी दिंडीमध्ये सामील होतात. ज्ञानबा तुकारामचा गजर. गावाची स्वच्छता आहे. आपलं गाव, आपल्या गावाचं स्वर्ग बनविण्याचं स्वप्न आहे. आपल्या गावाची संपत्ती आपल्या गावासाठी लावून गावाचा विकास कसा करता येईल हे संकल्पना आहे आणि ती ह्या गावातून चालू आहे. अशा या धावत्या युगामध्ये, अशा कली काळामध्ये या तरुण वयातले हे युवक या कामामध्ये जर लागतात याच्यापेक्षा मोठी उपलब्धी काय आहे? तर पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनातून दृष्टीचा दोष असू शकते. दृष्टी बदलली तर सृष्टी बदलते. महाराज, दृष्टी बदलली. एक काचेचा ग्लास आहे, अर्धा पाणी भरलेला आहे. टेबलावर ठेवलेला आहे ग्लास. दोन माणसं बसून होते. एकाला विचारलं, ते टेबलावर काय आहे हो? ग्लास आहे पाण्याचा. कसं आहे? पाणी भरून आहे. कसं पाणी भरून आहे? त्यानं सांगितलं, अर्धा रिकामी आहे. काय सांगितलं? दुसऱ्याला बोलून घेतलं आणि विचारलं. त्याच्यानंतर दुसऱ्याला बोलून घेतलं आणि विचारलं, टेबलावर ठेवलेला ग्लास कसा आहे? ते म्हणलं अर्धा भरून आहे. कोणाचं खरं आहे दोघांपैकी? खरं दोघांचं बी आहे. अर्धाच आहे की. अर्धा रिकामी आहे, अर्धा भरलेला आहे, म्हणजे अर्धाच आहे की. खरं दोघांचं बी आहे, परंतु दृष्टिकोन वेगळा आहे. एक येऊन म्हणते की गाव बिघडलं, एक येऊन म्हणते की गाव सुधारलं. ते दोघांचंही बरोबरच आहे, पण पाहणाऱ्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. राहते की नाही? म्हणून दृष्टीला सुधारण्याची गरज आहे. दृष्टी सुधारा. प्रोत्साहन द्या युवकांना, त्यांना उत्साहित करा. गावाचं कल्याण होईल. हे तरुण गावाचं भविष्य नाही, देशाचं भविष्य आहेत आणि ते होत चाललेलं आहे. असल्या काळामध्ये ते काम करायला. म्हणून व्यासपीठावरून मनापासून या तरुणांना प्रणाम करतो एक बार. जसं सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रणाम करावं, सलाम करावं, तसं आजच्या ह्या पिढीला या कामासाठी सलाम केलं पाहिजे, नमस्कार केला पाहिजे, प्रणाम केला पाहिजे. हे नाही तर गाव नाही. म्हणून खूप सुंदर काम चालू आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये बरेचसे उपक्रम चालूच आहेत. योगायोग इथून त्याची सुरुवात झाली. अजून आपणाला ते उपक्रम चालूच ठेवायचे.
त्या उपक्रमासंबंधी मी आता चर्चा करणार नाही. तर तुकोबाराय सांगतात, हे जे चालू झालेलं आहे काम, याला सिद्धीला घेऊन जाय. आता उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाओ, मधीच भंग होऊ देऊ नको देवा. कोणी माळ घातली असेल त्याची माळ शेवटपर्यंत टिकू दे. कोणी परमार्थाला लागला असेल त्याचा परमार्थ शेवटपर्यंत, शेवट गोड हो. उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जाओ. भाव आपला आहे, परंतु सिद्धीला जाण्यासाठी कृपा देवाची लागते, आहे की नाही? देवाची, संतांचा आशीर्वाद लागते, देवाची कृपा लागते, तरी आपला भाव सिद्धीला जाईल. थोडक्यात आता वेळ संपत आल्यामुळे संक्षेपानं चलालो. आणि असं जर होत असेल, दुर्बुद्धी मनामध्ये येत नसेल, परमात्मा ज्याचा उद्देश असेल, तर तेच परमार्थातला खरा लाभ आहे. याच्यापेक्षा लाभ दुसरा नाही. तू का म्हणे